दरम्यान ज्या ठिकाणी दत्तात्रय फुगेची हत्या करण्यात आली त्या ठिकाणचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी मिकी घईनं। पिंपरी चिंचवडमध्ये गोल्डन मॅन म्हणून परिचित असलेला दत्ता फुगे याची काल रात्री दगडाने ठेचून या ठिकाणी हत्या करण्यात आली। दत्ता फुगे काल रात्री या ठिकाणी दिघीमध्ये त्याच्या एका मित्राच्या घरी वाढदिवसाच्या निमित्ताने आला होता। त्यानंतर 11:30च्या सुमारास जेव्हा तो इकडून परत निघाला त्यावेळी या भारत माता नगर या चौकामध्ये त्याची गाडी अडवण्यात आली। 8 ते 10 लोकांनी त्याची गाडी अडवली, त्याला गाडीतूून बाहेर काढलं। या ठिकाणी त्याला दगडाने ठेचून या ठिकाणी त्याची हत्या करण्यात आली। त्याचबरोबर हत्याराने त्याच्यावर वार देखील करण्यात आले। 11:30ची रात्री काल रात्री 11:30ची ही सगळी घटना आहे। दत्ता फुगे गेल्या काही वर्षांमध्ये चर्चेत होता। त्यांनी वक्रतुंड म्हणून एक चिटफंड कंपनी देखील सुरू केली। यामध्ये अनेक घोटाळे देखील त्यांनी केले। यावर अनेक गुंतवणूकदार जे होते त्यांचे पैसे यामध्ये गुंतलेले होते। त्याच्या विरोधात अनेक गुंतवणूकदारांनी पोलिसांमध्ये तक्रार देखील दाखल केली होती, गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता। जवळपास गेल्या काही वर्षांपासून पोलिसांनी त्याला तडीपार देखील घोषित केलेलं होतं। पोलिसांना तो सापडत नव्हता काल रात्री, परंतु जेव्हा तो या ठिकाणी दिघीमध्ये त्याच्या मित्राच्या घरी आला तेव्हा त्याच्या या ठिकाणी दगडाने ठेचून हत्या करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या हत्या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी 5 लोकांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडून विचारपूस सुरू आहे। अजून देखील या हत्यामध्ये लोक आहेत, त्यांना देखील ताब्यामध्ये घेण्यात येणार आहेत। परंतु दिघीमधील या भारत माता नगरमध्ये सध्याला एक भीतीचा वातावरण आहे। कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मी मिकी घई, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड।